नमस्कार, मी साधना. माझा आवाज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. चिंचवड येथील प्रसिद्ध काळूबाई मंदिराची स्थापना कधी आणि कोणी केली यांची माहिती देत आहेत माजी नगरसेवक राजेंद्र गावडे. पाहुयात माझा आवाज न्यूज चॅनेल. या मंदिराला काळूबाई मंदिर या नावाने ओळखलं जातं आणि याचा पूर्व इतिहास असा आहे की सरदार रामभाऊ रखमाजी गावडे हे काळूबाई म्हणजेच कालिका मातेचे निस्सीम भक्त होते आणि ते मांढरदेवी इथं दर्शनासाठी जात असायचे. त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणाने ते तिकडे जाऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी या ठिकाणी काळूबाई मंदिराची 1968 साली स्थापना केली आणि आज बरोबर 57 वर्ष आहे. तर या सगळ्या कालावधीमध्ये मंदिराचं पुनर्विकास किंवा आपण काय म्हणतो की रस्ता रुंदीकरणामुळे ते बाधित होतं. त्यावेळेला या मंदिराची जागा बदलण्यात आली. 2007 साली या मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली आणि जुन्या पद्धतीचं जे मंदिर होतं त्या मंदिराच्या रचनेमध्ये बदल करून दाक्षिणात्य पद्धतीचं हे मंदिर या ठिकाणी केलं गेलं. आणि त्यानंतर पूर्वी या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे पण ते छोट्या प्रमाणात असायचे. पुनर्स्थापना झाल्यानंतर 2007 साली या ठिकाणी 3 दिवसाचा याचा कार्यक्रम होता प्राणप्रतिष्ठेचा. आपल्या गावातील शेखर रबडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्या पुनर्स्थापना होऊन प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर सलग जवळजवळ 18 वर्ष झाली या ठिकाणी विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो. आणि या देवीची अशी महिमा आहे की ही नवसाला पावणारी देवी आहे, त्यामुळं भक्तगण या ठिकाणी भरपूर प्रमाणात येत असतात. त्यांचे जे काही नवस असतील काय असतील ह्या सगळ्या गोष्टी त्यांना देवी पावते असा एक भक्ती आणि त्यांची एक आपण त्याच्यामध्ये श्रद्धा आहे. तर या कारणाने खूप भक्त येत असतात. दसऱ्यापर्यंत विविध कार्यक्रम असतात. दसऱ्याला महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीही प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असतो आणि इतर दिवशी मंगळवार आणि शुक्रवार या ठिकाणी कालिका मातेची आरती होत असते. रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड.